देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये कोयता गँगनंतर आता गोळीबार करण्याच्या घटना वाढत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पुणे शहरात गोळीबार झाला आहे. 3 दिवसात 4 गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे शहर हादरले आहे. पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्यामुळे पुणे पोलिसांवर नवीन आव्हान उभे राहिले आहे. पुण्यात 3 दिवसात गोळीबाराच्या 4 घटना घडल्या आहेत. आता शुक्रवारी पुन्हा गोळीबार झाला आहे. जुन्या वादातून पुणे शहरातील येरवडा परिसरात गोळीबार झाला. जुन्या वादातून सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात गोळीबार झाला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात पहाटेच पुन्हा गोळीबार करण्यात आला. जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर 3 गोळ्या सलग झाडण्यात आल्या. आकाश चंदाले याने विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी पहाटे 3:30 ते 4 च्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर ही घटना घडली. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचे समजते. पुणे शहरातील जंगली महाराज रोडवर 2 दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिक धीरज दिनेशचंद्र आरगडे यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर हडपसरमध्येही 2 सैनिकांमध्ये वाद झाला. त्यातून शेवाळवाडी भागात गोळीबार झाला. सुधीर रामचंद्र शेडगे यांनी जयवंत खलाटे यांच्यावर गोळीबार केला. तिसऱ्या घटनेत कडिपेटी मागितल्याच्या कारणातून गणेश गायकवाड यांच्यावर सिंहगड रोड परिसरात गोळीबार झाला होता. आता चौथ्या घटनेत आकाश चंदाले यांनी विकी चंदाले याच्यावर गोळीबार केला आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या 3.5 महिन्यात 9 टोळ्यांना मोक्काचा दणका दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संघटित गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. चालू वर्षात 9 गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे. एकूण 42 गुन्हेगारांचा यात समावेश आहे. लोकसभा निवडणूक भयमुक्त, शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांचा जोर वाढवला आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे, जाणून बुजून जीवित व वित्तहानी सारखे गुन्हे करणाऱ्यांची कुंडली काढून त्यांच्यावर प्रतिबंधनात्मक कारवाया केल्या जात आहेत. चालू वर्षात पिंपरी चिंचवड पोलिसांनी 9 टोळ्यांमधील 42 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.